तर आज आपण या लेक्चरमध्ये काही एक्झाम्पल बघतोय जे सॉल्व्ह केलेले असतील किंवा एक्सरसाइज 1.1 मध्ये. तर क्वेश्चन आहे राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे 3 इज अ प्राइम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. तर हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे कारण हे स्टेटमेंट आहे ते अँड या कनेक्टिव्हजनं दोन सिंपल स्टेटमेंट कनेक्ट केलेले. तर पहिलं स्टेटमेंट 3 इज अ प्राइम नंबर, याला पी स्टेटमेंट मानूया. आणि दुसरं क्यू स्टेटमेंट काय, 4 इज अ रॅशनल नंबर. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. पण अगोदर पी आणि क्यू हे जे सिंपल स्टेटमेंट आहेत यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण काढून घेऊया. तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट पी इज टी. का, तर 3 हा प्राइम नंबर आहे आणि हे बरोबर आहे. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, टी असेल. आणि 4 इज रॅशनल नंबर, तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट क्यू पण काय होईल, टी होईल. तर रॅशनल नंबर कसा लिहितो आपण, पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये लिहितो. तर रॅशनल नंबर पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये लिहिता येतो. तर हा जो 4 नंबर आहे तोच आपण 4 अपॉन 1 असा लिहिता येतोय. म्हणजे रॅशनलच्या फॉर्म मध्ये 4 हा मला लिहिता येतोय. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. आता सिंपल स्टेटमेंट जे पी आणि क्यू आहेत ते कनेक्टेड कशाने आहेत, या हे कनेक्टेड आहेत, हे अँड या कनेक्टिव्हजनं कनेक्टेड झालेले आहेत. म्हणून याचा सिंबॉलिक फॉर्म काय होईल, पी अँड क्यू होईल. पण पी ची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती टी आहे अँड क्यू ची पण ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, तीच आहे. पण आपण याचा ट्रूथ टेबल बघितलाय. जर दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाइज अँड मध्ये काय होतं, फॉल्स होतं. तर हे दोन्ही ट्रू असल्यामुळे याचं काय होईल, रिझल्टिंग टी होईल. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू ही काय मिळेल आपल्याला, टी मिळेल. म्हणजे अँड मध्ये बोथ ट्रू देन ट्रू, अदरवाइज काय असतं, फॉल्स असतं. आता नेक्स्ट काय स्टेटमेंट, ऑल फ्लॉवर्स आर रेड और ऑल काउज आर ब्लॅक. तर हे स्टेटमेंट पहिला स्टेटमेंट आहे त्याला पी मानूया. ते असेल ऑल फ्लॉवर्स आर रेड. आणि क्यू स्टेटमेंट आहे ते ऑल काउज आर ब्लॅक. तर याची ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट पी काय होईल, फॉल्स होईल. तर सगळेच फ्लॉवर्स असतात ते रेड असतात असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. तर कुठल्याही कलरचे फ्लॉवर्स असतात. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते काय आहे, स्टेटमेंट फॉल्स आहे. तसंच सगळ्या जे गायी असतील त्या ब्लॅक कलरचेच असतात असं आपण म्हणू शकत नाही. तर याची ट्रूथ व्हॅल्यू त्यामुळे काय होईल, फॉल्स होईल. आता हे जे दोन्ही सिंपल स्टेटमेंट पी आणि क्यू आहेत हे कनेक्टेड कशाने केलेले आहेत, ऑर ने केलेले आहेत. म्हणजे याचा सिंबॉलिक फॉर्म काय होईल, या पूर्ण स्टेटमेंटचा पी और क्यू होईल. पण पी ची व्हॅल्यू काय, एफ आहे, क्यू ची व्हॅल्यू पण एफ आहे. आणि जर हे ऑर स्टेटमेंट असेल, सॉरी ऑर हे कनेक्टिव्ह असेल तर काय होतं, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, नाहीतर ट्रू असतंय. हे कुठं, ऑर स्टेटमेंट मध्ये. म्हणून हे फॉल्स आहे. एफ और एफ काय मिळेल, एफ मिळेल. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, एफ असणार आहे. नेक्स्ट, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. म्हणजे हे दोन जे स्टेटमेंट आहेत, एकाला पी मुंबई इज इन महाराष्ट्र आणि क्यू हे स्टेटमेंट काय घेऊया, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. तर या पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, मुंबई हे महाराष्ट्रातच आहे तर हे काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. आणि दिल्ली इंडियाची कॅपिटल आहे म्हणजे हे पण स्टेटमेंट काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. आता हे कनेक्टिव्ह कशाने आहे, इफ देन
हे कनेक्टिव्ह आहे, म्हणजे पी आणि क्यू हे जे सिंपल स्टेटमेंट आहेत हे कनेक्टेड कशाने आहेत, इफ देन ने आहे, म्हणजे याचा सिंबॉलिक फॉर्म काय होईल, पी इम्प्लाइज क्यू होईल. पण पी इम्प्लाइज क्यू मध्ये काय होतं, टी एफ होतं, अदरवाइज सगळ्याला काय असतं, टी असतं. पण पी ची व्हॅल्यू टी आहे, क्यू ची व्हॅल्यू पण टी आहे, म्हणजे हे काय होणार आहे, टी होणार आहे. म्हणजे इथे इम्प्लिकेशन मध्ये काय होणार आहे, थोडक्यात टी इम्प्लाइज एफ असेल तरच फक्त काय होतं, एफ, अदरवाइज सगळ्या याच्यासाठी काय होतं, ते ट्रू होतं. म्हणजे याचा ट्रूथ व्हॅल्यू काय होईल या स्टेटमेंटची, टी होऊन जाईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. मिल्क इज व्हाईट if and only if the sun rises in the west. म्हणजे हे जे दोन स्टेटमेंट आहेत याला कनेक्टिव्ह काय आहे, if and only if हे कनेक्टिव्ह आहे. तर बघूया, हे स्टेटमेंट पी मानलं, मिल्क इज व्हाईट, आणि क्यू काय मानूया, द सन रायजेस इन द वेस्ट. तर मिल्क व्हाईट आहे, हे स्टेटमेंट काय आहे आपलं, ट्रू आहे. आणि द सन रायजेस इन द वेस्ट, तर सन कुठं राईज होतो, ईस्टला होतो, आणि इथं वेस्टला म्हटलंय, त्यामुळे काय आहे, हे स्टेटमेंट फॉल्स आहे. आता सिंपल स्टेटमेंट हे पी आणि क्यू आहे, याच्यासाठी कनेक्टिव्ह कुठला आहे, इफ अँड ओनली इफ हे कनेक्टिव्ह आहे. म्हणजे याचा सिंबॉलिक फॉर्म काय होईल, पी डबल इम्प्लाइज क्यू होईल. पण याच्यामध्ये आपण ट्रूथ व्हॅल्यू जर बघायचं असेल, पी ची व्हॅल्यू काय ठेवतोय, टी ठेवतोय, आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये क्यू ची व्हॅल्यू काय आहे, एफ आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, डबल इम्प्लिकेशन मध्ये जर दोन सेम असतील तर टी, आणि डिफरंट असतील तर एफ, म्हणजे टी आणि एफ आहे, आणि इथं डबल इम्प्लिकेशन असल्यामुळे याची व्हॅल्यू काय होणार आहे, एफ होणार आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू ही काय होईल, मिळेल, एफ मिळून जाईल. नेक्स्ट, इफ स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू आहेत, आणि दुसरे दोन स्टेटमेंट आहेत आर एस, हे दोन्ही कसले आहेत, फॉल्स स्टेटमेंट आहेत. तर डिटरमाइन दी ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ दी फॉलोइंग. तर खालचं जे हे स्टेटमेंट आहेत याची आपल्याला काय करायची, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर बघूया, p इक्वल टू, p ची व्हॅल्यू काय दिलेली आहे तुम्हाला, t दिलेली आहे, q ची व्हॅल्यू पण काय दिलेली आहे, t, r ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, फॉल्स, आणि s ची व्हॅल्यू पण काय दिलेली आहे, फॉल्स दिलेली. आता हे स्टेटमेंट आहे ते बघूया. हे निगेशन ऑफ p ची व्हॅल्यू t अँड ब्रॅकेट मध्ये काय होईल, q ची व्हॅल्यू काय ठेवतोय पुन्हा, t, और निगेशन ऑफ r, पण निगेशन ऑफ r काय होईल, f होईल. तर हेच काय होणार आहे, निगेशन ऑफ t हे f होईल, आणि इथं अँड आहे, हे अँड आहे जो घेतोय, ब्रॅकेट मधली क्वांटिटी t, आणि इथं हे जर सिंप्लिफाय केलं तर याचं काय होऊन जाईल, निगेशन ऑफ f हे t होऊन जाईल, आणि हा जो और आहे ती और मी आहे असं घेतोय. तर बघूया, हे f अँड, पण इथं और असेल तर काय होतं, बोथ f देन f, अदरवाइज काय आहे, t आहे. मग जर इथं बोथ f आहेत का, नाही, म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, t मिळणार आहे. आणि अँड मध्ये काय होतं, बोथ t देन t, अदरवाइज f, मग इथं बोथ t आहेत का, नाही, म्हणजे याचं काय येणार आहे आपल्याला, f मिळून जाणार आहे. म्हणजे याचं ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, ही f असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, हे एक्झाम्पल आहेत, हे सिंबॉलिक फॉर्म मध्ये दिलेले सॉल्व्ह करायचे. तर बघूया, हे पहिले एक्झाम्पल दिलंय, ह्याचं ट्रूथ व्हॅल्यू जी एफ आली ती एफ फाइंड आउट केलेलीच आहे. हे दिलेलं निगेशन ऑफ p ची व्हॅल्यू t दिली, पण निगेशन ऑफ t होईल,
आणि इथं r ची व्हॅल्यू f दिली, पण निगेशन ऑफ f काय होणार आहे, t होणार आहे. आणि t और t पुन्हा काय होईल, tच होईल. आणि f and t असेल तर ते काय होणार आहे, f होऊन जाईल. तर हे गिवन स्टेटमेंट काय होईल आपलं, f मिळून जाईल. नेक्स्ट p and निगेशन ऑफ q आहे, पण p ची व्हॅल्यू p आणि q काय दिलाय, t दिलाय. आणि r आणि s काय दिलाय, f दिलाय. तर p ची व्हॅल्यू t घेतोय, निगेशन आहे, निगेशन ऑफ r ची व्हॅल्यू अँड निगेशन ऑफ q आहे, म्हणजे निगेशन ऑफ t येईल और s ची व्हॅल्यू f आहे. आता हे जर मी सिंप्लिफाय केलं तर निगेशन ऑफ f काय होईल, t होईल. बाकीचं हे आहे असं, हे अँड निगेशन ऑफ t काय होणार आहे, f और हे f आहे असं. पण हे अँड मध्ये काय होतं, बोथ t देन t, मग हे याप्रमाणेच आहे, म्हणजे याची व्हॅल्यू t. आणि और मध्ये काय होतं, बोथ f और मध्ये तरच f असतं, अदरवाइज t. आणि ह्या अँड मध्ये पुन्हा काय होईल, बोथ t देन t, अदरवाइज काय असतं, f. तर इथं दोन्ही t नसल्यामुळे काय होईल, अँड मध्ये f येईल आणि याचा सिंबॉलिक फॉर्म ट्रूथ व्हॅल्यू काय मिळेल, f मिळेल. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. p ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला, p आणि q t आहे आणि r आणि s f आहे. तर हे p इम्प्लाइज q म्हणजे t इम्प्लाइज t आहे आणि डबल इम्प्लिकेशन f अँड f आहे. पण इथं इम्प्लिकेशन मध्ये काय होतं, tfच f अदरवाइज t, म्हणजे इथं t आहे, याची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, t मिळेल. आणि इथं निगेशन आहे, डबल इम्प्लिकेशन. आणि अँड मध्ये काय होतं, जर बोथ t असतील तरच t, अदरवाइज काय असतं, f. म्हणजे हे काय मिळणार आपल्याला, f. पण हे निगेशन ऑफ t काय होईल, f. आणि डबल इम्प्लिकेशन ऑफ f. आणि इथं डबल इम्प्लिकेशन मध्ये काय होतं, दोन्ही सेम असतील तर t आणि डिफरंट असतील तर f. तर हे दोन्ही काय आहेत, सेम आहेत, म्हणजे डबल इम्प्लिकेशन मध्ये काय होईल, t होईल. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल t. नेक्स्ट हे स्टेटमेंट दिलंय, पण p आणि q t आहे, r आणि s f आहे. तर हे निगेशन ऑफ p म्हणजे निगेशन ऑफ t अँड q ची व्हॅल्यू t अँड r ची व्हॅल्यू f, डबल इम्प्लिकेशन ऑफ s ची व्हॅल्यू f. आता या स्टेटमेंट मध्ये काय होईल, निगेशन ऑफ t हे f होईल, इम्प्लिकेशन t होईल. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये काय होतं, जर सेम असतील तर t, अदरवाइज f. त्यामुळे इथं काय अँड आणि सेम असल्यामुळे त्याचं काय होईल, t होऊन जाईल. आता इम्प्लिकेशन मध्ये काय होतं, tf असेल तरच f, अदरवाइज काय आहे, t आहे. म्हणजे इथं ft असल्यामुळे याची व्हॅल्यू काय होईल, t होऊन जाईल. आणि अँड t, आणि अँड मध्ये काय होतं, बोथ t देन t, अदरवाइज f. तर इथं दोन्ही पण t असल्यामुळे याची व्हॅल्यू काय होईल, tच होईल. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय मिळून जाते, t मिळून जाते. काय नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. तर याचं काय करायचं आपल्याला, निगेशन काढायचंय. प्राइस इन्क्रीजेस, 0 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 1 आणि 5 + 4 = 9 आहे त्याचं. आता हे गिवन स्टेटमेंट काय आहेत, p आणि q हे ट्रू स्टेटमेंट, हे चुकून झालेलं आहे. तर हे पाठीमागच्या एक्झाम्पल मधलं आहे, ते आहे असं आलंय. तर हे सोल्युशन मध्ये प्राइस इन्क्रीजेस आहे, त्याचं निगेशन काय होईल, प्राइस डज नॉट इन्क्रीज होईल. आणि हे नॉट इक्वल टू चं काय होणार आहे, इक्वल टू, म्हणजे 0 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू इक्वल टू, आणि इथं 5 + 4 = 9 आहे, त्याचं काय होईल, निगेशन नॉट इक्वल टू 9 होईल. म्हणजे जे इन्क्रीज आहे ते इन्क्रीज होत नाही दाखवायचं आहे, म्हणजेच नॉट जोडलंय. नॉट इक्वल टू आहे ते इक्वल टू, आणि इक्वल टू दिलंय ते नॉट इक्वल टू. हे काय आहे, दिलेले स्टेटमेंटचे निगेशन आहे. तर हे स्टेटमेंटचा सोल्युशनचा पार्ट नाही, पाठीमागच्या एक्झाम्पल मधला आहे असं हे लाईन आलेली आहे.
आता बघूया आपण एक्सरसाइज 1.1 आहे त्याचं सोल्युशन. तर काय क्वेश्चन, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर स्टेटमेंट्स अँड जस्टिफाय करायचे आपल्याला इन केस ऑफ स्टेटमेंट अँड स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट आहेत का नाहीत ते आपल्याला सांगायचे पण आहे आणि जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण द्यायची. तर काय एक्झाम्पल, 5 + 4 = 39. तर हे सेंटेन्स जे आहे 5 + 4 = 13 हे स्टेटमेंट आहे, पण 5 + 4 ची व्हॅल्यू काय होते 9 आणि 9 हे 13 च्या बरोबर नसतंय, म्हणजे काय होणार आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स असणार आहे. हे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू मिळेल. बघा नेक्स्ट, x - 3 = 14. म्हणजे हा x आपल्यासाठी अननोन आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू आपण काही पुट करू शकतोय. म्हणजे सगळ्या x च्या व्हॅल्यू साठी x - 3 हे 14 होऊ शकणार नाही. म्हणजे हे स्टेटमेंट कसं असलं सेंटेन्स असतंय, ओपन सेंटेन्स असतंय, त्यामुळे हे स्टेटमेंट होऊ शकणार नाही आणि यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू पण आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. पुढं क्लोज दी डोअर. आता हे क्लोज दी डोअर काय आहे, एक प्रकारची रिक्वेस्ट आहे आणि जर रिक्वेस्ट असेल तर ते कधी स्टेटमेंट होऊ शकत नाही. म्हणजे जर सेंटेन्स हे असर्टिव्ह असेल तरच ते काय होतं, स्टेटमेंट होऊ शकतं, अदरवाइज नाही. पुढं 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे हे काय आहे, हे डिक्लेरेटिव्ह, त्यालाच असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. सो इट इज स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज t. तर हा 0 कुठलाही नंबर असेल, 0 = 0 + i × 0 आणि हा कशाचा मेंबर आहे, हा बिलोंग्स टू कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे 0 सगळे कुठलाही नंबर घेतला तर तो कॉम्प्लेक्स नंबर होतोय. जर 5 घेतला तरी पण तो कॉम्प्लेक्स आहे. नेक्स्ट, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. तर हे काय थोडक्यात रिक्वेस्ट आहे, म्हणजे रिक्वेस्ट असल्यामुळे हे काय होऊ शकणार नाही, स्टेटमेंटच होऊ शकणार नाही. म्हणजे हे स्टेटमेंट जर होत नसेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे हे काय होईल, दोन कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आहेत ते सिमिलर आहेत. म्हणजे कसले आहेत, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. सो इट इज स्टेटमेंट अँड इट इज ट्रू. तर दोन कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असतात ते सिमिलर असतातच, म्हणून हे काय आहे, ट्रू आहे. सो इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज t होईल. नेक्स्ट, x² = x. म्हणजे कुठलाही हा नंबर x चूज केला तर त्याचा स्क्वेअर केला तर तो काय होईल, तोच नंबर मिळेल. तर असं कधीही पॉसिबल नाही. तर हे पॉसिबल होतं ते फक्त दोनच नंबरला होतं. एक असेल 0, म्हणजे 0² पण 0 मिळेल, आणि दुसरा आहे 1, तर 1² = 1. म्हणजे हे दोन जर व्हॅल्यू सोडल्या तर कुठल्याही नंबरला आपल्याला x² = x हे पॉसिबल नाही होणार. म्हणून हे कसलं सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स आहे. म्हणून हे स्टेटमेंट नाही, आणि स्टेटमेंट नाही याचा अर्थ याची ट्रूथ व्हॅल्यू पण काढता येणार नाही. पुढं, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. म्हणजे कुठलाही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल की जे इक्वेशन मध्ये त्याची इंडेक्स किंवा पॉवर 2 असते, अशाला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. आणि त्याला 100% काय असतात, दोनच रूट असतात. मग ते दोन्ही रिअल असतील, क्वाड्रॅटिक साठी बोलतोय, किंवा दोन्ही कॉम्प्लेक्स असतील. तर इथं हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, तर हे काय होऊन जाणार आहे, स्टेटमेंट होऊन जाणार आहे. आणि हे स्टेटमेंट आहे, हे ट्रू स्टेटमेंट आहे, म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ही t आहे. आता पुढचं आहे, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. तर ह्या सेंटेन्स मध्ये काय होईल, हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट मध्ये अजिबात मोडत
नाही, म्हणून हे काय होईल, स्टेटमेंट नाही, याचा अर्थ याची ट्रूथ व्हॅल्यू पण काढता येणार नाही. आता द सन सेट्स इन द वेस्ट, तर हे काय आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि हे स्टेटमेंट डिक्लेरेटिव्ह म्हणजेच असर्टिव्ह असल्यामुळे हे स्टेटमेंट आहे आणि हे काय आहे, ट्रू आहे. तर सनसेट कुठं, वेस्टलाच होतो, पश्चिमेलाच होतो, तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, टी मिळणार आहे. पुन्हा ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स, सगळे रियल नंबर हे होल नंबर आहेत. तर हे एकदम चुकीचं स्टेटमेंट आहे. पण जर बघायचं म्हटलं तर हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. सो इट इज स्टेटमेंट बट इट इज नॉट ट्रू, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. तर सगळे होल नंबर हे रियल नंबर असतात, पण सगळे रियल नंबर हे होल नंबर असतील असं कधीही शक्य होणार नाही. तर हे पूर्णपणे चुकीचं स्टेटमेंट असल्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, एफ आहे. नेक्स्ट आहे कॅन यू स्पीक इन मराठी. तर हे काय आहे, एक प्रकारची रिक्वेस्ट आहे, म्हणून काय होणार आहे, हे स्टेटमेंट होणार नाही, त्यामुळे काय होणार आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू पण आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. आता पुढचं आहे एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इक्वल टू 0 व्हेन x इज इक्वल टू 7. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे 0 आहे कधी x ची व्हॅल्यू 7 असेल तर. पण हे जर बघितलं तर हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, असर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे हे स्टेटमेंट होतंय आणि याची ट्रू व्हॅल्यू आहे की नाही बघण्यासाठी काय करावं लागेल, x इज इक्वल टू 7 आहे, ते x च्या जागी ठेवलं तर 7 स्क्वेअर काय होईल, 49 होईल, मायनस 6 इंटू 7 42 होईल, म्हणजे मायनस 42 मायनस 7 हे मायनस 49 आणि प्लस 49, म्हणजे लेफ्ट हँड साइडला 0 होईल, इक्वल टू राईट हँड साइड मिळतंय, म्हणजे हे स्टेटमेंट काय असेल, ट्रू असेल, x इज इक्वल टू 7 साठी. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, टी मिळून जाते. बघूया आता फटाफट नेक्स्ट एक्झाम्पल, द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. तर हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून हे स्टेटमेंट आहे आणि हे काय असणार आहे, ट्रू असणार आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल, टी होईल. तर जर याचे रूट मी 1 ओमेगा स्क्वेअर घेतलं तर जनरली काय होतं, क्यूब कॉम्प्लेक्स नंबर मध्ये 1 प्लस ओमेगा स्क्वेअर असेल तर काय होणार आहे, 0 होतं. तर हे 3 रूट आहेत, 1 ओमेगा स्क्वेअर, हे क्यूब रूट ऑफ, हे 3 रूट आहेत 1 चे, त्यामुळे त्याचे सम काय होते, 0 होते. इट रेन्स हेवीली, तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट काय होईल, पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे. सो ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन सिच्युएशन होईल. देयरफॉर दिस सेंटेन्स इज एन ओपन सेंटेन्स. देयरफॉर ओपन सेंटेन्स असतील तर स्टेटमेंट होणार नाहीत, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल ते आपल्याला फाइंड आउट पण करता येणार नाही. पुढे नेक्स्ट काय, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत, म्हणजे 2 सिंपल स्टेटमेंट कंबाईन केलेत, त्याचं आपल्याला काय करायचे, सिम्बॉलिक फॉर्म द्यायचा आहे. पुन्हा पहिलं काय आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. तर पहिलं सिंपल स्टेटमेंट असेल नागपूर इज इन महाराष्ट्र आणि दुसरं त्याला पी मानतोय, दुसरं आहे चेन्नई इज इन तामिळनाडू. तर हे क्यू स्टेटमेंट मानतोय आणि याला कनेक्टिव्ह काय आहे, अँड आहे, म्हणजे हे पी आणि क्यू स्टेटमेंट हे अँड या कनेक्टिव्ह न जोडलेले आहेत, म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, पी अँड क्यू होईल. नेक्स्ट, ट्रायंगल इज इक्विलॅटरल और आयसोसेलस. तर हे ट्रायंगल हा इक्विलॅटरल आहे, ते पी स्टेटमेंट, आणि ट्रायंगल हा आयसोसेलस आहे, त्याच्यासाठी आपण क्यू स्टेटमेंट. आणि हे कशाने कनेक्ट केलेले आहे दोन्ही स्टेटमेंट,
और या कनेक्टिव्हजनं केलेले आहेत, त्यामुळे हे काय होईल, याचा सिंबॉलिक फॉर्म हा P और Q होईल. तसंच नेक्स्ट बघा, अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. तर पहिला ट्रायंगल आहे, ट्रायंगल इज राईट, सॉरी द अँगल इज राईट अँगल, सो इट इज Q स्टेटमेंट काय आहे, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. तर सिंपल स्टेटमेंट P आणि Q आहेत, हे कुठल्या कनेक्टिव्हजनं जोडलेले आहेत, इफ अँड ओनली इफ आहेत, म्हणून ह्याचा सिंबॉलिक फॉर्म काय होईल, P डबल इम्प्लाइज Q असा होईल. नेक्स्ट, अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऑब्ट्यूज. तर हे अँगल इज अॅक्यूट साठी काय करतोय आपण, P स्टेटमेंट घेतोय, आणि दुसरा आहे Q स्टेटमेंट, इट इज ऑब्ट्यूज. द सिंपल स्टेटमेंट P आणि Q आहेत, हे कशाने कनेक्ट केलेले आहेत, अँड नी कनेक्ट केलेले आहे थोडक्यात. आणि नायदर साठी काय आहे, निगेशन ऑफ P, आणि नॉर साठी काय आहे, निगेशन ऑफ Q. तर ह्याचा सिंबॉलिक फॉर्म होईल निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. पुढे नेक्स्ट बघा, इफ ट्रायंगल ABC इज राईट अँगल्ड ॲट B, देन मेजर ऑफ द अँगल A प्लस मेजर ऑफ द अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. तर पहिलं स्टेटमेंट आहे ट्रायंगल ABC इज राईट अँगल्ड ॲट B, आणि दुसरं स्टेटमेंट आहे सिंपल स्टेटमेंट हे आहे, त्याला आपण काय म्हणतोय, Q मानतोय. तर हे कशाने कनेक्ट केलेलं आहे, इफ देन न, आणि इफ देन असेल तर काय होईल, P इम्प्लाइज Q हा सिंबॉलिक फॉर्म होईल. नेक्स्ट काय आहे, हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ सी रन्स फास्ट. तर इफ अँड ओनली इफ असल्यामुळे याचं काय होणार आहे, डबल इम्प्लिकेशन होणार आहे. तसंच नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये x इज नॉट इरॅशनल नंबर बट हे कशाशी, अँड सी कनेक्ट, अँड आणि बट हे एकाच टाइप मधले आहेत, म्हणजे बट असल्यामुळे मी काय करतोय, कनेक्टिव्ह हे अँड घेतोय. पण हे x इज नॉट इरॅशनल आणि P स्टेटमेंट काय म्हणलंय, x इज इरॅशनल, त्यामुळे काय होते, तर निगेशन ऑफ P अँड Q येते. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढायचे. हे दोन स्टेटमेंट आहेत, कनेक्टिव्ह काय आहे, ऑर आहे, पण 4 हा ऑड हे चुकीचं आहे, आणि 1 हा प्राइम काय होईल, 1 हा प्राइम नंबर असेल, तर 1 इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट मध्ये आहे, म्हणजे P हे स्टेटमेंट 4 इज ऑड आहे, ते काय होईल, फॉल्स असेल, आणि 1 इज प्राइम असेल, ते पण काय असेल, फॉल्स स्टेटमेंट असेल. आणि ऑर मध्ये काय होईल, जर बोथ F असतील तरच F, अदरवाइज काय होईल, T होईल. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार आहे, आपली F होणार आहे. तर 1 हा प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नंबर नाही, आणि 4 हा कसला नंबर आहे, इवन नंबर आहे, म्हणून हे दोन्ही पण स्टेटमेंट काय आहेत, फॉल्स स्टेटमेंट आहे. नेक्स्ट बघा, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राइम नंबर. हे दोन स्टेटमेंट P आणि Q मानूया, याचं कनेक्टिव्ह आहेत, अँड आहेत, पण 64 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का, तर आहे, तो 8 चा आहे, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे ट्रू आहे. आणि नेक्स्ट आहे ते 46 इज अ प्राइम नंबर, तर हा प्राइम नंबर नाही, कंपोजिट नंबर आहे, कारण त्याला 23 न डिवाइड होतंय, बरोबर, त्यामुळे हा प्राइम नंबर पण नाही. तर 2 नंबरचं स्टेटमेंट हे काय आहे, फॉल्स आहे. आणि हे कनेक्टिव्ह कशाने, कुठलं कनेक्टिव्ह यूज केलेलं आहे, तर अँड, त्यामुळे याचा सिंबॉलिक फॉर्म ट्रूथ व्हॅल्यू P ची T, Q ची F, त्यामुळे हा सिंबॉलिक फॉर्म P अँड Q काय होईल, पहिले ट्रू स्टेटमेंट, दुसरं फॉल्स,
पण हे अँड मध्ये काय होतं, बोथ टी असेल तरच टी, अदरवाइज फॉल्स असेल म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, एफ मिळणार आहे. नेक्स्ट बघा, 5 इज अ प्राइम नंबर अँड 7 डिव्हिजिबल बाय 94. तर 5 हा प्राइम नंबर आहे का, हे दोन स्टेटमेंट आहेत आणि याचं कनेक्टिव्ह काय आहे, अँड आहे. तर 5 इज अ प्राइम नंबर, तर हे कसलं स्टेटमेंट आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. तर हे सिंबॉलिक फॉर्म वगैरे अँड असल्यामुळे काय होणार आहे, पी अँड क्यू, आणि हे प्राइम नंबर 5 आहे का, तर आहे, त्यामुळे हे काय होणार आहे, ट्रू होणार आहे. आणि 7 न 94 ला डिवाइड होतंय का, तर होत नाही, त्यामुळे काय होईल, हे स्टेटमेंट फॉल्स होईल. म्हणजे ह्या सिंबॉलिक फॉर्म मध्ये p ची व्हॅल्यू t आणि q ची व्हॅल्यू f जर ठेवली तर p अँड t काय होईल, t अँड f. आणि इथं मात्र काय होतं, अँड मध्ये बोथ t देन t अदरवाइज f, त्यामुळे हे f आहे. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय मिळून जाईल, f मिळून जाईल. बघा आता नेक्स्ट, इट इज नॉट ट्रू दॅट 5 minus 3i इज अ रियल नंबर. तर हे काय आहे, एकच स्टेटमेंट आहे, 5 minus 3i इज अ रियल नंबर. त्याचा सिंबॉलिक फॉर्म जर काढायचा म्हटलं या दिलेल्या स्टेटमेंटचा, नॉट ट्रू दॅट असल्यामुळे निगेशन ऑफ p. आता हे 5 minus 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि आपण हे p स्टेटमेंट मानलंय, तर हे p स्टेटमेंट काय आहे आपलं, फॉल्स आहे. म्हणून निगेशन ऑफ p काय होईल, निगेशन ऑफ f इक्वल टू t होईल. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट काय होणार आहे, t होणार आहे. नेक्स्ट काय, इफ देन, हे कनेक्टिव्ह आहेत आणि हे दोन काय आहेत, स्टेटमेंट आहेत. बघूया, 3 into 5 काय होईल, 15 इक्वल टू 8, म्हणजे पहिलं फॉल्स आहे आणि दुसरं 8 इक्वल टू 15, म्हणजे दोन्ही पण फॉल्स आहेत. इफ देन असल्यामुळे p इम्प्लाइज q होईल आणि p इम्प्लाइज q मध्ये f इम्प्लाइज f असेल तर काय होतं, इथे काय होणार आहे, tf असेल तर f होईल, अदरवाइज काय होणार आहे, t होणार आहे. म्हणजे इम्प्लिकेशन असेल तर tf f, अदरवाइज t होईल. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू याची काय होणार आहे, t होऊन जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल काय, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ. तर हे कनेक्टिव्ह आहे, स्काय इज ब्ल्यू. तर हे दोन सिंपल स्टेटमेंट p आणि q मानले, तर ह्याचं कनेक्टिव्ह आहे काय, इफ अँड ओनली इफ. याचा सिंबॉलिक फॉर्म असेल p डबल इम्प्लिकेशन q, पण ट्रूथ व्हॅल्यू ऑफ p काय होईल, t होईल. कारण मिल्क व्हाईट आहे हे बरोबर आहे आणि स्काय ब्ल्यू आहे हे पण स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. तर डबल इम्प्लिकेशन मध्ये काय होतं, सेम असतील तर t आणि डिस्टिंक्ट असतील तर f. तर हे सेम असल्यामुळे काय होणार आहे, t मिळणार आहे. म्हणून ट्रूथ व्हॅल्यू काय मिळेल, ह्या स्टेटमेंटची t मिळेल. तसंच पुढचं काय, दोन स्टेटमेंट आहेत, ऑर आणि कनेक्ट आहे. ह्या दोन स्टेटमेंट मध्ये एकाला p आणि एकाला q मानलं, पण 24 इज अ कंपोजिट नंबर आहे का, तर आहे. कारण 24 चे पार्ट बरेच पडतायत, 1 2 3 4 6 8 12 24, एवढ्या नंबरनी काय होत आहे, 24 ला डिवाइड होत आहेत. म्हणजे काय होणार आहे, कंपोजिट नंबर आहे. तसं 17 चं काय, 17 इज अ प्राइम नंबर. प्राइम नंबर कधी असतोय, 1 आणि तोच नंबरने डिवाइड होत असेल तर प्राइम नंबर. तर हे 17 ला काय, 1 आणि 17च डिवाइड होतं, म्हणजे 17 हा प्राइम नंबर आहे. ते पण स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही पण स्टेटमेंट काय आहेत, ट्रू आहेत. पण हे कनेक्टिव्ह काय, ऑर असल्यामुळे हा सिंबॉलिक फॉर्म होईल आणि दोन्ही पण ट्रू असल्यामुळे ह्या सिंबॉलिक फॉर्म प्रमाणे p और q म्हणजे t और t होऊन जाईल आणि हे स्टेटमेंट काय होईल, t होऊन जाईल. नेक्स्ट बघा काय आहे, इफ द स्टेटमेंट p आणि q आर ट्रू आहेत आणि r आणि s हे फॉल्स आहेत, तर स्टेटमेंट फॉल्स स्टेटमेंट आहेत, देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. तर याची आपल्याला काय द्यायची, ट्रूथ व्हॅल्यू द्यायची. तर मी हेच एक्झाम्पल पटकन सॉल्व्ह करतोय.
तर पी आणि क्यू हे काय आहेत, ट्रू आहेत आणि आर आणि एस काय आहेत, फॉल्स आहेत. तर हे बघूया, पी ची व्हॅल्यू टी ठेवतोय और क्यू ची व्हॅल्यू पण टी अँड एफ. पण हेच काय होईल बघा, टी और इथं अँड मध्ये काय होतं, बोथ टी देन टी अदरवाइज एफ. तर इथं काय आहे, टी अँड टी नाही, त्यामुळे याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, एफ मिळेल. आणि ऑर मध्ये काय होतं, बोथ एफ देन एफ अदरवाइज टी, म्हणजे हे काय होणार आहे, टी होणार आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळेल, टी मिळेल. त्याप्रमाणे तर पहिलेचं सोल्युशन फाइंड आउट केले आपण, टी आलंय, तर याची ट्रूथ व्हॅल्यू टी. आता सेकंड एक्झाम्पल काय, पी क्यू याच्यामध्ये दोघं पी आणि क्यू टी आहेत आणि आर आणि एस फॉल्स आहे. तर पी इम्प्लाइज क्यू म्हणजे टी इम्प्लाइज टी और इथं काय होईल, एफ इम्प्लाइज एफ होईल. पण हे काय होणार आहे, टी इम्प्लाइज टी हे टी होईल आणि एफ इम्प्लाइज काय होईल, हे पण काय होणार आहे, टी होणार आहे. म्हणजे टी और टी काय मिळेल आपल्याला, टी मिळून जाईल. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळेल, टी मिळून जाईल. पुन्हा नेक्स्ट, क्यू ची व्हॅल्यू टी अँड आर ची व्हॅल्यू एफ और निगेशन ऑफ टी अँड एस ची व्हॅल्यू एफ. तर हे अँड मध्ये काय होतं, बोथ टी असतील तरच टी, अदरवाइज एफ होणार आहे. आणि हे निगेशन ऑफ टी चं काय होईल, एफ अँड एफ होईल. हे और आहे असं. आणि अँड मध्ये काय होतं, एफ अँड एफ एफ, कारण इथं अँड असतील तर बोथ टी देन टी अदरवाइज एफ. आणि इथं और मध्ये काय असतं, बोथ एफ देन एफ अदरवाइज टी असतं. पण हे बोथ एफ असल्यामुळे काय एफ येतंय. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, एफ मिळून जाते. आता नेक्स्ट काय आहे, पी आणि क्यू टी आहेत, आर आणि एस एफ आहेत. बघूया, तर हे काय होईल, पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन ऑफ आर. पण पी ची व्हॅल्यू टी अँड टी आणि हे काय होईल, निगेशन ऑफ आर ची व्हॅल्यू काय होईल, आर ची व्हॅल्यू ती आहे टी एफ आहे. म्हणजे हे टी अँड टी काय होणार आहे, टीच होईल. आणि निगेशन ऑफ एफ हे काय होईल, टी होईल. म्हणजे टी अँड टी काय होणार आहे, टी होईल. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, टी मिळून जाईल. पुढे नेक्स्ट, हे स्टेटमेंट आहे, आर पी क्यू टी आहे, आर एस एफ आहे. तर हे निगेशन ऑफ आर म्हणजे निगेशन ऑफ एफ, डबल इम्प्लिकेशन पी ची व्हॅल्यू टी, इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू ची व्हॅल्यू टी. तर आता हे सिंप्लिफाय करूया, निगेशन ऑफ एफ काय होईल, टी, डबल इम्प्लिकेशन ऑफ टी आणि निगेशन ऑफ टी चं काय होईल, एफ होईल. आता हा ब्रॅकेट सिंप्लिफाय करायचं म्हणलं, बोथ सेम असतील तर टी, म्हणून याची व्हॅल्यू टी होईल, टी इम्प्लाइज एफ. तर इथं टी एफ काय होतं, एफ होतं. अदरवाइज इम्प्लिकेशन मध्ये काय, टी एफ एफ अदरवाइज टी. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळून जाईल, एफ मिळून जाईल. नेक्स्ट बघा, तर इथं नीट लक्षात ठेवा, पी आणि क्यू टी दिलेत आणि आर आणि एस एफ दिलेत. तर हे स्टेटमेंट काय करतोय, अगोदर थोडंसं सिंप्लिफाय करण्याचा प्रयत्न करतोय आपण. तर सिंप्लिफाय करायचा प्रयत्न म्हणजे याचं काय होईल, निगेशन ऑफ पी आहे असं अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर, और हे जे ब्रॅकेट आहे क्यू अँड आर अँड पी अँड आर. पण ह्या पी ची व्हॅल्यू टी असल्यामुळे काय होईल, निगेशन ऑफ टी अँड निगेशन ऑफ टीच होणार आहे. अँड आर ची व्हॅल्यू एफ, हे स्टेटमेंट आहे असं, क्यू ची व्हॅल्यू टी, आर ची व्हॅल्यू एफ, पी आणि हे होईल. आता हे सिंप्लिफाय करायचं म्हटलं तर निगेशन ऑफ टी काय होईल, एफ, निगेशन ऑफ टी एफ, हे एफ आहे असं, टी अँड एफ. पण अँड मध्ये काय होतं, बोथ टी देन टी अदरवाइज एफ. म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळेल, एफ. इथं पुन्हा बोथ टी असतील तरच टी, पण बोथ टी नसल्यामुळे इथं काय होईल, एफ होईल. पुन्हा ह्या ऑर मध्ये याची व्हॅल्यू एफ होऊन जाईल, ह्या अँड मध्ये पुन्हा याची व्हॅल्यू एफ होऊन जाईल आणि हे दोन्ही
आहे असं राहील आणि ह्या पुन्हा अँड मध्ये याची व्हॅल्यू एफ होऊन जाईल आणि हे आहे असं कॅरी फॉरवर्ड म्हणजे याच्यावरून काय होईल एफ मिळून जाईल. पुन्हा हे स्टेटमेंट आहे तर हे निगेशन ऑफ पी क्यू टी असल्यामुळं आणि आर एस एफ असल्यामुळं निगेशन ऑफ पी अँड हे काय होईल निगेशन सॉरी अँड टी होईल. तसंच निगेशन ऑफ आर ची व्हॅल्यू एफ आहे और इथं काय होणार आहे टी इम्प्लाइज टी होईल आणि इथं निगेशन ऑफ एफ और एफ होईल. मग याचं काय होईल निगेशन ऑफ टी एफ होईल हे आहे असं निगेशन ऑफ एफ ची व्हॅल्यू टी होईल आणि टी इम्प्लाइज टी चं काय होणार आहे टी कारण टी एफच एफ फक्त असतं अदरवाइज सगळे टी असतात. पुन्हा याचं काय व्हॅल्यू होईल निगेशन ऑफ एफ ची टी व्हॅल्यू होईल हे आहे असं होईल. पण इथं काय होईल अँड मध्ये बोथ टी असेल तरच टी अदरवाइज एफ त्यामुळे एफ आलं हे आहे असं हे पण आहे असं आणि ऑर मध्ये काय असतं बोथ एफ देन एफ अदरवाइज टी त्यामुळे याची व्हॅल्यू काय येणार आहे पुन्हा टी येणार आहे. आता अँड मध्ये काय होतं बोथ टी देन टी अदरवाइज एफ मिळणार आहे आणि इम्प्लिकेशन मध्ये टी एफ असेल तरच एफ अदरवाइज टी पण हे टी टी असल्यामुळे काय मिळतंय टी आणि ऑर मध्ये पुन्हा बोथ एफ देन एफ अदरवाइज टी त्यामुळे हे स्टेटमेंट काय मिळून जाईल टी मिळून जाईल. तर पुन्हा नेक्स्ट काय निगेशन ऑफ हे स्टेटमेंट दिलंय पण पी क्यू हे काय आहेत आपले टी आहेत आणि आर एस हे एफ आहेत त्याप्रमाणे हे निगेशनचा सिंबल आहे निगेशन ऑफ टी होणार आहे आर ची व्हॅल्यू ठेवतोय एस ची व्हॅल्यू एफ निगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू सॉरी क्यू ची व्हॅल्यू पी ची व्हॅल्यू आणि इथं आर ची व्हॅल्यू एफ. आता हे निगेशन ऑफ टी काय होईल इथं ब्रॅकेट मध्ये एफ अँड एफ इथं काय होईल निगेशन ऑफ टी एफ होईल आणि इथं अँड मध्ये काय होतं जर बोथ टी असतील तर टी अदरवाइज एफ होणार तर याची व्हॅल्यू काय झाली एफ. आता या ब्रॅकेट मध्ये काय होईल अँड मध्ये काय होतं बोथ टी देन टी अदरवाइज एफ म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळाली मला एफ आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये टी एफ असेल तर एफ अदरवाइज टी म्हणजे एफ इम्प्लाइज एफ काय झालं टी झालं आणि हे ऑर आहे ते आहे आणि हे डबल इम्प्लिकेशन ऑफ एफ. आता ऑर मध्ये काय होतं बोथ एफ असतील तरच एफ पण हे बोथ एफ नसल्यामुळे याचं काय होईल टी मिळून जाईल आणि हे निगेशन जर अप्लाय केलं हे डबल इम्प्लिकेशन इथं आहे निगेशन ऑफ टी काय होईल एफ आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये काय होतं सेम असतील दोन्ही साइडचे तर डबल इम्प्लिकेशन मध्ये टी होऊन जातं म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू मिळेल आपल्याला टी. पुन्हा काय नेक्स्ट क्वेश्चन आहे राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. पुन्हा तिरुपती इज इन आंध्र प्रदेश आहे त्याचं आपल्याला काय करायचंय निगेशन करायचंय तर ह्याला काय निगेशन साठी आपल्याला नॉट जोडायचंय म्हणजे तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला अजिबात वगैरे बघायची नाही क्वेश्चन नीट बघावं लागेल. पुन्हा काय 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0. हे नॉट आहे ते आपल्याला नाही आहे ते काय करायचंय यस म्हणून हे करायचंय म्हणजे 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन काय होईल x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0 होईल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2 इज अ रॅशनल नंबर. 2 हा रॅशनल नंबर आहे त्याचा आपल्याला नाही म्हणून दाखवायचं आहे म्हणजे 2 इज नॉट अ रॅशनल नंबर हे त्याचं निगेशन होईल. नेक्स्ट आहे पॉलीगॉन ABCDE इज अ पेंटागॉन म्हणजे पॉलीगॉन आहे ABCD आहे तो पेंटागॉन आहे हे दिलंय पण आपल्याला काय करायचं निगेशन काढायचं त्यामुळं नॉट पेंटागॉन दाखवायचं. आता हे ग्रेटर दॅन असेल तर याचं निगेशन काय होईल लेस दॅन ऑर इक्वल टू होईल म्हणजे 7 + 3 ग्रेटर दॅन 5 चं काय होईल निगेशन 7 + 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 5 हे काय होणार आहे हे होणार आहे. आणि इथं आपल्याला काय होईल एक्सरसाइज 1.1
एन होईल. तर मित्रांनो, हे सगळं सिम्प्लिफिकेशन जे आहे, सिम्प्लिफाय केलेलं एक्सरसाइज हे आपल्याला सॉफ्ट कॉपी मध्ये, जर तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन जर RSN मॅथ्स सर्च केलं तर RSN मॅथ्स आपल्याला अवेलेबल आहे प्ले स्टोर वरती. तुम्ही RSN मॅथ्स टाकले की ते ऍप येईल, ते डाउनलोड करून घ्या. आणि तुम्हाला जर हे बुक हवं असेल तर हे बुक आपल्याला त्या ऍप मध्ये अवेलेबल आहे. त्या बुक मध्ये तुम्हाला काय सगळे थेअरी कन्सेप्ट आहेत ते कव्हर केलेले आहेत. टेक्स्ट बुक मधले सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले कव्हर केलेले आहेत. आणि हे जे एक्सरसाइज आता तुम्ही बघताय त्याप्रमाणे सगळे एक्सरसाइज पण कव्हर केलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 1,500 ते 2,000 पेजेसचं बुक तुम्हाला त्या ऍप मध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, RSN मॅथ्स सर्च करावं लागेल. प्लस तुम्हाला हा जर चॅनल, हे जे व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही लाईक शेअर करू शकता मित्रांबरोबर, कमेंट पण करायला विसरू नका. आणि हा चॅनल जो आहे, चॅनलचं नाव पण आहे YouTube वरती RSN मॅथ्स आहे, तर तो चॅनल पण सबस्क्राइब करायला विसरू नका.